गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज दिवसाची सुरुवात ना डायरेक्ट भांड्यांच्या दुकानापासून झाली बरं का। आता इथं खेड्यापाड्यामध्ये किंवा आता सगळीकडे धोंड्याच्या महिन्याचं किंवा अधिक मासाचं खूप जास्त ट्रेंड चालू आहे बरं का। तर आता आम्ही आलो तिकडे सकाळी भांड्याच्या दुकानात। आता आईला म्हणे डब्यांमध्ये सगळ्यांना धोंडे द्यायचे, मग तिने एकसारखे धोंडेला डबे घेतले आणि आम्ही इकडे तयारी केली आईचे वट भरणीची। तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असताल बरं का। आता हा लॉंग व्हिडिओ मी तुमच्याबरोबर ह्याच्यासाठी शेअर करते की आम्ही कशी तयार केली। की माझी आहे छोट्या भावाची बायको आणि आम्ही दोघींनी मिळून छान अशी ही वट भरण्याची तयारी केली। आईचं वटी भरण्याचं हे गेल्या वर्षी तर मला माहीत नव्हतं, पण ह्या वर्षी माहीत झालं बरं का। तर मी इकडे सगळी तयारी केली, माझ्या भावाच्या बायकोनी केली आणि आमचं इकडं ना वेगळंच चालू होतं बरं का। जरा ना आजोळे आले ना त्याचे जास्तच एक्स्ट्राचेच लाड असतात। तर आम्ही दोघींनी साड्या आणल्या मस्तपैकी आणि माझी काकूसुद्धा आहे। तर काकू पण आता ही माझी आईच आहे म्हणा। तर आता 5 भावांमध्ये एकुलती एक बहीण असल्यामुळे ही जबाबदारी मलाच पार पाडायची। तर सगळ्यात आधी मी आईची वंटी भरून घेतली। आईची वंटी भरायचं हे काय म्हणतायत, प्रत्येक मुलीला हे आता ह्या ट्रेंडमुळं भाग्य लाभलं आहे बरं का। काय तुमचं मत सहमत आहे की नाही नक्की सांगा। नंतर ना काकूला बोलवलं। आता तशी माझी काकू वाटत नाही, कारण आम्ही मस्त दोघी एकाच वयाच्या आणि आमच्या दोघींचं खूप जमायचं बरं का लग्नाच्या आधी, आणि तसं आताही जमतं। आता ह्या आहे त्यांच्या सुनबाई। तर सुनबाई कसं मागायला राहणार, तर सुनबाईंनी पण इकडे वंटी भरली आणि सुनबाईनं सासूबाईसाठी केले जोडवे। ते दोघांनी मिळून आईच्या पायामध्ये घातले बरं का। आता हे काय आपल्याला माहीत नव्हतं, आता हे ह्यांच्याकडनंच नवीन शिकायला मिळालं बरं का, कारण ही गोष्ट मी नवीनच पाहत होते। आता त्यानंतर ना दोघांनी पाया पडून माझ्या आईचा आशीर्वाद घेतला। हो, लग्न करायचं आहे ना लवकर, त्याच्यासाठी थोडा मस्का मारला बरं का आईला। त्यानंतर ना सगळा कार्यक्रम छान असा पार पडला आणि तुम्ही पण तुमच्या आईची हे भरली की नाही, ओंटी भरली की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा बरं का। आणि छान वाटलं, हा सगळा छान व्यवस्थित कार्यक्रम झाला आणि भक्तीने पण आमच्या मस्तपैकी आईला साडी किंवा वंटीचं जे काही सामान होतं ना ते सगळं आणलं आणि म्हणे आई मी राहिलेच ना तुम्हाला गोड भरवायची। तर तिने ही छानपैकी आईला गोड भरवलं आणि त्यानंतर ह्या कार्यक्रमाचा असा गोड शेवट झाला। आम्ही छानपैकी असे फॅमिली फोटो घेतले। चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढे। सबस्क्राईब, लाईक आणि शेअर। बाय।